ऐका परमेश्वरा देवा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणात चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावेत. 6 देवाला, 6 ब्राह्मणाला आणि 6चं सहकुटुंब भोजन करावं. असा गणेश मनी ध्यायजे, चिंतिले लाभिजे, सकल कार्य सिद्धी नेईजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आपण मंगळागौरीची, आता श्रावण महिना सुरू होईल, मंगळागौरीची, सोमवारची, खुलबर दुधाची, आदित्य राणूबाईची, शिळा सप्तमीची, नागपंचमीची, अशा अनेक कहाण्या, हरतालिकेपर्यंत, हरतालिकेची, महालक्ष्मीची, या सगळ्या कहाण्या आपण कहाणी संग्रहात बघतो, वाचतो आणि आपल्याकडे प्रत्येक कुळधर्माला आपण पूजा झाली की ही कहाणी सगळीजणं वाचतो, ऐकतो. प्रश्न असा पडतो की कुणी बरं या कहाण्या लिहिल्या असतील, की कुणी असे अनुभव घेतले असतील आणि हे अनुभव ह्या आपल्या परंपरेच्या, आपल्या प्रथेच्या, आपल्या संस्कृतीतल्या सगळ्या कहाण्या आहेत. अगदी प्रत्येक श्रावणातला प्रत्येक दिवस, प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे की शिळा सप्तमी, नागपंचमी, वर्णसटी, ह्या सगळ्या अगदी सगळ्या ह्या गोष्टी आहेत, अशा कहाण्या आहेत. आणि त्या कहाणीच्या शेवटी काय म्हणतात की ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी याचा अर्थ काय असेल? आणि कहाण्यांची भाषा तरी किती सुंदर असते की काय, मुसळ कांड्या दासी दे, काकणलेल्या लेकी दे, सुना दे. किती गोड भाषेत ह्या सगळ्या समजावून सांगितलेल्या आहेत. खुलबर दुधाची कहाणी तर अतिशय बोधप्रद अशी आहे आणि सगळ्याच कहाण्या अशा आहेत, कुठल्या कहाणीत असं नाही आहे काही वावगं आणि ते पटणार आहे की कसं वागलं पाहिजे, नातेसंबंध, आपले प्रेम, संस्कार, या सगळ्या कहाण्या आहेत. तर ह्या कहाणीत 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी म्हणजे काय? खरं तर ही कहाणी सांगायला गेलं तर 60 भागांमध्ये ही आहे, विस्तृत आहे. पण ही कहाणी मी तुम्हाला 5 उत्तरी म्हणजे याच्यातला सारांश घेऊन मी छोटी करून तुम्हाला ही कहाणी सांगत आहे, असा त्याचा उल्लेख आहे. ही एकाने दुसऱ्याला सांगितली, तिसऱ्याने चौथ्याला सांगितली आणि कोणीतरी ही लिखित स्वरूपात मग ही आली. आधी सुरुवातीला तर नव्हतीच ना पुस्तक वगैरे, पण नंतर कहाणी संग्रह आले. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला सांगायला जुनी माणसं असतील नसतील, पण आपल्याला ही पुस्तकं आहेत, कहाण्या लिखित झाल्या. म्हणून ह्या 60 उत्तराच्या कहाण्या 5 उत्तरी म्हणजे खूप मोठे अनुभव आहेत, पण ते तुम्हाला मी निवडक सारांशात सांगतो. असा या कहाण्यांचा अर्थ आहे की 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे काय, तर तो हा अर्थ आहे. तर आत्ता श्रावण सुरू होईल, तर या प्रत्येक वाराची कहाणी तुम्ही वाचा सर्वांनी आणि त्याच्यात बघा काय काय लिहिले. आपण सर्वांनी बघू. मी तर लहानपणापासून आपण सगळं करत आलेलो आहोत, पण नवीन पिढीला हे कळावं म्हणून हे या कहाण्यांचं हे मी सांगितलं आहे. तर कुठलीही कहाणी मंगळवारची असेल तर आधी ही गणपतीची कहाणी, कारण तो आदिदेव आहे, त्याची कहाणी आणि त्याचा वसा पण खूप सोपा आहे करायचा. तर गणपतीची कहाणी वाचून मगच दिवस विशेषाची किंवा सण विशेषाची, कुळधर्म विशेष जो काय असेल त्याची कहाणी वाचायची आहे. मग आदित्य राणूबाईची असेल तर खूप छान छान नागपंचमीच्या 3 कहाण्या आहेत, मंगळागौरीच्या 2 कहाण्या आहेत, खूप छान आहेत. महालक्ष्मीची आहे. तर ह्या कहाण्या आहेत. तर आत्ता सहज लक्षात आलं की पूर्वीच्या बायकांच्या कहाण्या पाठ असायच्या. माझी गणपतीची आत्ता बऱ्यापैकी पाठ आहे कहाणी. तर ह्या कहाण्या अशा आहेत. तर आपल्याला कहाणी कुठली कधी वाचली पाहिजे. कधी कधी महालक्ष्मीची कहाणी आणि गौरी, ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मी नाही, काय काय ठिकाणी ज्येष्ठा गौरींना महालक्ष्मी म्हणतात, पण कहाणी वाचताना गणपतीबरोबर ज्या गौरी येतात तर ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचा. माझ्या एका मैत्रिणीकडे तिने कित्येक वर्ष महालक्ष्मीची कहाणी वाचली, जी महालक्ष्मीच्या व्रताची आहे, कारण त्या गौरींना महालक्ष्मी म्हणतात. पण ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचायची बरं का, गणपतीतल्या गौरींना, लक्ष्मींना. तर अशी आहे कहाणीची कहाणी.